सर्व भारतीयांना जय भीम। आज हक्काच्या लढाईसाठी आणि स्वतःच्या तत्वाला वाचवण्यासाठी, मानवाच्या कल्याणाच्या तत्वाला संरक्षण देण्यासाठी बोधगयामध्ये अनेक भिक्षू आंदोलन करत आहे, अमर उपोषण करत आहे। आणि त्यांचं उपोषण हे आता जीवावर बेतत आहे। आणि का होत आहे, कशामुळे होत आहे हे थोडं समजून घ्यायचं। तथागत गौतम बुद्ध, ज्या तथागत गौतम बुद्धाला या लोकांनी नास्तिक म्हटलं होतं, त्या तथागत गौतम बुद्धाला वेदाचा विरोधक, त्या तथागत गौतम बुद्धाच्या बुद्ध विहारामध्ये या ब्राह्मणाचं पुजारी म्हणून काम काय? तर इथे कुठेतरी प्रश्न उत्पन्न होतो। जसं एखादा अभ्यासक, इतिहासकार जर असे पुस्तक वाचून, असे पुस्तक वाचून जर या तत्वाला विरोध करत असेल, तर तो काही लोक जे कधी पुस्तक वाचत नाही ते लोक म्हणतात की दोघला हिंदू आहेत। मग जेव्हा तथागत गौतम बुद्धाचा विहार, या विहारामध्ये पुजारीचं काम करणारे हे दोघले ब्राह्मण नाही आहेत का, हा प्रश्न उत्पन्न होतो। आणि त्यांनी दोघलापणा का कसा केला? कोणत्याच हिंदू मंदिरामध्ये बौद्ध भिक्खूंना एकही स्थान नाही पुजाऱ्याचं, आणि ते नसू बी नाही, बुद्ध तत्वामध्ये नाही आहेत। पण इतर ज्या प्रकारे मराठा, कुणबी, मातंग, सांबार, भंगी, वडार, आदिवासी, वंजारी, बंजारी अशा अनेक धर्माच्या लोकांची जी श्रद्धा या देवतावर आहे, त्या तरी लोकांचं एक तरी व्यक्ती या संपूर्ण मंदिरामध्ये आहे का मुख्य पुजारी? हा दोघला पण नाही। म्हणजे मंदिराची पूजा का करतात? याचा अर्थ पैशासाठी। पण तसं ज्या तथागत गौतम बुद्धाच्या तत्वाला विरोध करतात, त्या तथागत गौतम बुद्धाच्या मंदिरामध्ये पाय ठेवून बसतात। घ्यायला पाहिजे आणि थोडं पुस्तकाचं आधारण घ्यायला पाहिजे। आजचा हिंदू समाज या नावाला कुपात्र ठरलेला आहे। हिंदू धर्म हे एक भले मोठे भटीगौंड बंगाल आणि हिंदू संस्कृती म्हणजे एक बिनबुडाचे पिचके गाडगे, यापेक्षा त्यात विशेष असे काहीच नाही। उभ्या हिंदुस्थानात दुर्गदेवी दुष्काळ झाला तरी भटाच्या पोटा पाण्याच्या प्रश्नाला भटेतरांच्या फाजील उदाहरणामुळे कोणत्याच प्रकारचा चिमटा बसलेला नाही। बघा, कधी मंदिराची सेवा चाकरी का करतात? तर कितीही दुष्काळ पडला तरी त्यांच्या पोटाला कोणत्याच प्रकारची अडचण येत नाही, मग त्याला काही घेणं देणं नाही। काल छत्रपती संभाजी महाराज सिरियल बघत होतो, त्यामध्ये मिर्झा राजे काय म्हणतात ते तुम्ही स्वतः आहे। यही तो वजह है कि पूरा हिंदुस्तान मुगल सल्तनत की पनाह में है। अशा प्रकारे हे रामापेक्षा त्या औरंगजेबाला व्हॅल्यू देतात। मग इतिहास खोटा आहे, मग हे दोघलेपणा नाही का? मग भारतातले हिंदू नाहीत का? मंदिरामध्ये फक्त लाईन लावून पूजा करण्यासाठी, अहो पण त्या हिंदू संस्कृतीला, ज्या देवी देवताला या भारतातले लोक मानतात, त्यांना त्याचं एवढं मानतरी द्या की देवाची सेवा करण्यासाठी त्या ट्रस्ट मध्ये घ्या, त्याला मुख्य पुजारीची भूमिका द्या। छत्रपती शिवाजी महाराज संभाजीराजे म्हटले होते की आता मंदिर हे भटमुक्त करायला पाहिजे। आणि का करायला पाहिजे? कारण जोपर्यंत मंदिर भटमुक्त होणार नाही तोपर्यंत भारतातल्या बहुजनांना किंवा भारत समाजाकडे वर्चस्व, आणि याची चाल हिंदू राष्ट्र बनवायची। हिंदू राष्ट्र कोण होतो म्हणणार? अहो, ज्या देशामध्ये समाज मिळून राहतात त्या देशामध्ये हिंदू राष्ट्राची भूमिका, आणि पूर्वी भारत हा हिंदू राष्ट्रच होता ना, मग का या राष्ट्राला पुन्हा बहुजनवादी धर्मनिरपेक्ष देश बनावा लागला? कारण की या देशामध्ये आमचे देवी देवताच धर्मनिरपेक्ष आहे। कारण
या देशामध्ये अनेक देव आहेत. आणि जेव्हा एखादं राष्ट्र बनवायचं असतं एका देवाच्या नावावर किंवा एका धर्माच्या नावावर, तर देवही एक असला पाहिजेत, धर्मही एक असला पाहिजेत आणि भाषाही एक असली पाहिजे. पण भारतात तसं नाही आहे. देवही अनेक आहेत, धर्मही अनेक आहेत आणि भाषा एक अनेक. चला मान्य करू ज्या प्रकारे भ्रम पसरत चाललं की आम्हाला भारत देश हिंदू राष्ट्र बनवायचं, म्हणजे बनवत. मग मुख्य कोणत्या देवाला करणार? संपूर्ण ज्या काही लोकांचा कुलदैवत खंडोबा आहे, काही लोकांचा कुलदैवत पंढरी आहे, विठ्ठल आहेत, काही लोकांचा कुलदैवत तिरुपती आहे, काही देवांचा कुलदैवत दत्तात्रय आहे, काही देवाचा कुलदैवत भवानी आहे, प्रत्येक समाजाचा कुलदैवत अलग अलग आहे. मग जर हिंदू राष्ट्र बनवायचं म्हटलं तर ते एक देव असला पाहिजे. ब्राह्मणाचा कुलदैवत परशुराम आहे. मग आता सांगा तुम्ही याच्यामध्ये एक देव आम्हाला हिंदू राष्ट्रासाठी निवडायचा, तर कोणता देव निवडचा? हा प्रश्न मोठा पडतो. जर एक देव निवडला तर मग संत तुकाराम म्हणतात त्या प्रकारे, विठ्ठल माझा प्रचंड पुण्या देवाचं न पाहू तोंड. जर विठ्ठलच माझा सगळं प्रचंड आहे, मग पुन्हा देवाची पाहायची गरज नाही. तर ज्या ज्या प्रकारे लोकांना आपल्या आपल्या कुळातून देवत आहेत ते देव त्याचे प्रचंड आहेत, मग त्यांना कोणत्या देवाचा आधारे पूजापाठ करावं लागेल हा प्रश्न उत्पन्न होतो. म्हणजे विचार करा, ज्या तथागत गौतम बुद्धाच्या तत्वाला या बामणाने परिपूर्ण विरोध केला, त्याच्याच मंदिरामध्ये हे मुख्य पुजारी म्हणून कार्य करतात. हे दोघलापण नाहीये, हा दोघलापण आहे. आणि जोपर्यंत या भारतातल्या संपूर्ण मंदिरामध्ये प्रत्येक समाजातला मुख्य पुजारी होत नाही, तोपर्यंत भारत हिंदू राष्ट्र म्हणून मनवलं जाणार नाही. हे मात्र नक्कीच. जर हिंदू राष्ट्र जर बनवायचं असेल, हिंदू राष्ट्र जर बनवायचं असेल, तर या देशातल्या प्रत्येक समाजाला मोठ्या मंदिरामध्ये प्रत्येक पुजाऱ्याची भूमिका देऊन देवाची सेवा करण्याचा त्याला मान मिळालाच पाहिजे. देवाची सेवा करण्याचा मान एकाच व्यक्ती एकाच धर्माकडे का, असाही प्रश्न उत्पन्न होतो. म्हणून या लोकांनी अशी पुस्तकं वाचा, आणि जोपर्यंत आपण हे पुस्तक वाचणार नाही तोपर्यंत आम्हाला खऱ्या अर्थाने कळणार नाही. भटांतराच्या धार्मिक गुलामगिरीच्या थोतांडाला पहिला अग्रक्रम लागतो. देवाची उत्पत्ती ही ब्रह्मदेवाच्या बारशाला खास झालेली नाही. हिंदू धर्माची ही अगदी अलीकडची कमाई आहे. देव हा देवालग या शब्दाचा अपभ्रम आहे. बघा, म्हणजे खूप अलीकडची कमाई आहे. कमाई मी स्वतः म्हणत नाहीये, पुस्तक वाचा, कळत असेल चेहराही लक्षात ठेवा, नावही वाचा. जर कमाई आहे तर त्याला काय, उद्या त्या मस्जिद मध्ये पूजा करायला जाती. केलं ना, औरंगजेबाला विजय मिळावा म्हणून चंडिका यज्ञ करण्यात आला होता. आणि हे कोणी केला होता? मुसलमान केला होता का? नाही ना. जर मग चंडिका यज्ञ जर त्याच्या यशासाठी केला जात असेल तर मग हा दोघा पण नाही आहे. अहो, खूप मोठा दोघला पण आहे. आम्हाला तुम्ही भक्ती करू देत नाही, आम्ही इतिहास पाहतो जेव्हा बघतो का, आम्ही आता म्हणतात लोक की बाबा बौद्ध समाज देवाला, ठीक ना, काय नाही, पण तुम्ही पूजू देत नाही, भक्ती करू देत नव्हते, केली दिली नव्हती. पूर्ण संताला तुम्ही त्रास दिला, कारण सगळे भक्ती करत नव्हते का? अंतःकरणाने भक्ती करत होते. त्यांची गाथा बुडवली जाते. स्वराज्याचे जनक त्यांना राज्याभिषेकाच विरोध केला जातो. जेव्हा राज्याभिषेक केला जातो तेव्हा त्यांच्याकडून खूप पैसा गाया घेतल्या जातात. आणि जेव्हा गाया घेतात तेव्हा आई चिंतेत पडते, राष्ट्रमाता जिजाऊ. तेव्हा त्या चिंतेने त्यांचा मृत्यू होतो. म्हणजे तुम्हाला फक्त पैशावर मतलब आहे. पैसा दिला की तुम्ही कोणाचाही राज्याभिषेक करू शकता, असं तत्व ते म्हणतं. पण ज्या स्वराज्यासाठी स्वराज्य उभं केलं त्या स्वराज्य निर्मात्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांकडून
रुपयाची कवडीची बी अपेक्षा करायला पाहिजे नव्हती. पण मात्र तिथे तसं नाही झालं. तिथे पैशाचा, गायांचा, सोन्याचा खूप मोठ्या शर्ती टाकल्या. बुद्धाच्या काळामध्ये भिक्षू कापले तसे छत्रपती शिवाजी महाराजांनी ब्राह्मण कापले. त्यांच्या मुंडक्याच्या, त्याच्या शिष्याच्या एका शिष्याला 100 सुवर्ण मुद्रा घेतल्या. आणि तेव्हा असंच छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, जर मला एवढं माहित असतं एका डोक्याला जर 100 मोहरा सोन्याच्या द्यायच्या असत्या तर मी अख्खे संपवले असते. तेव्हा कळतं की छत्रपती शिवाजी महाराज हे मंदिरमुख, भारतमुख आणि धार्मिक संस्कृतीमुक्त भारत पाहिजे होता. आणि या प्रत्येक मंदिरामध्ये, प्रत्येक संस्कृतीमध्ये हा बहुजन समाजाला तेवढाच अधिकार मिळाला पाहिजे होता जेवढा एकाच वर्गाकडे आहे. मग बहुजनांना हिंदू राष्ट्र बनवायचं, मग त्यांनी का आंदोलनामध्ये मुख्य पुजाऱ्याची भूमिका देऊन देवाची सेवा करण्याचा अधिकार द्या. माझ्या मातंग भावाला, बंजाऱ्यांना, वंजाऱ्यांना, मराठ्यांना, लभान्यांना, या सर्व समाजातील लोकांना व इतर सगळ्या समाजातील लोकांना मंदिरामध्ये मुख्य पुजारी होण्याची भूमिका करू शकते, सेवा करण्याची दवा तुम्ही त्यांना देवालयामध्ये, ट्रस्ट मध्ये घेसाल, तेव्हा हा भारत देश आपोआप हिंदू राष्ट्र म्हणून बनून जाईल. आणि जर असं जर नाही केलं तर तुम्ही खरंच दोघलेपण करता त्या हिंदूवर, ज्या हिंदूने राम मंदिरासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. अजून त्या राम मंदिरामध्ये मुख्य ट्रस्ट मध्ये आमच्या बहुजनातला एकही व्यक्तीचं नाव नाही. लाज वाटते का नाही कोण? हे दोघलं पण नाहीये. हे दोघलं पण कोणाला दिसणार पण नाही. आणि का दिसत नाही? आंधळे झाले, आंधळे. कारण का? डोळे असूनही ज्या लोकांना इतिहासाचं ज्ञान नाही ते लोक प्रत्यक्षात आंधळे असणार म्हणजे असणार. आणि तो आंधळ पण कधीच जाऊ शकत नाही. आणि दुर्दैवाची गोष्ट आहे, वंश परंपरेने मुलाकडे आंधळपण येऊन जातं, हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा. मग जर वंश परंपरेने तुमचं अंधत्व करायचं असेल तर तुम्हाला अशा पुस्तकांचा, विचाराचा सहारा घ्यावा लागेल. आणि जर तुम्ही अशा पुस्तकाचा सहारा घ्याल तर तुम्ही वंश परंपरागत अंधत्व काढू शकाल आणि संपूर्ण मंदिरामध्ये मुख्य पुजाऱ्याची भूमिका करसाल. आणि जेव्हा मुख्य पुजाऱ्याची भूमिका करसाल तेव्हाही तुम्हाला गर्व वाटेल. आणि जेव्हा गर्व वाटेल तेव्हा तुम्हीही त्या गोष्टीला, त्या तत्वाला स्वीकारसाल, हे मात्र नक्की ठेवा. आता कीर्तनकार, भरपूर कीर्तनकार आहेत, पण त्या कीर्तनकार त्या संतांच्या विचाराला खरं पोहोचवायचा प्रयत्न करतात का हो? म्हणजे समजून घ्या, विचार खरा पोहोचवा आणि हक जाणा. आणि हक घेता नाही आला तर हिंदुत्व मग ठीक आहे, म्हणा काय. पण मंदिरातही तुम्हाला पुजाऱ्याचे स्थान भेटलं का पाहिजे का नाही? देवाची स्वतःच्या हातानं सेवा करायचा संधी भेटली पाहिजे का नाही? आणि जर ती संधी मिळत असेल तर मग तुम्ही कोणत्या प्रकारे आणि कशा प्रकारे, हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. लढा, पण लढता लढता मात्र हे करा की आम्हालाही त्या धारेमध्ये आणा ज्या धारेमध्ये तुम्ही बसलेला, आम्हालाही त्या धारेत आणा, त्या जहाजामध्ये बसवा ज्या धारेत तुम्ही बसलात. तुम्ही पुजारी आहात ना, मग आम्ही पुजारी असलो पाहिजे. तुम्ही ट्रस्ट करता त्या ट्रस्ट मध्ये आम्ही बी असलो पाहिजे. बुद्धगयामध्ये बुद्धविहार हे मुक्त करावं आणि यासाठी सर्वांनी जमेल तसं मार्गदर्शन करावं, माहिती करावं, हे सर्वांना विनंती. सर्वांना जय भीम.